वळूयात पुढील बातमीकडे। सांगली जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई करत कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप जाधव टोळी आणि ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाश पाटील टोळी यांना जिल्ह्यातून हद्दपार केले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे। कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील प्रदीप वीरसिंग जाधव वर्ष 23, ओंकार हनुमंत बोडरे वर्ष 21 आणि संदीप वीरसिंग जाधव वर्ष 24 या टोळीविरुद्ध बलात्कार, जीवघेणा हल्ला, वाहन चोरी, मोटरसायकल चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। या टोळीतील सदस्य कायद्याला न जुमानणारे असल्याने त्यांच्यावर 2 वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे। तसेच ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील आकाश हनुमंत पाटील वर्ष 24, स्वागत लक्ष्मण शिंदे वर्ष 22, अक्षय विकास मोरे वर्ष 31, आशिष हनुमंत पाटील वर्ष 24 आणि समीर अमीर खानजादे वर्ष 25 या टोळीवर अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत। या टोळीला 3 महिन्यांसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। दोन्ही प्रस्तावाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला होता। त्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्ती, दाखल गुन्हे, प्रतिबंधक कारवाया आणि हालचालीचा विचार करून ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच स्थानिक गुन्ह्यांविषयक शाखा कुंडल व ईश्वरपूर पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। पोलीस प्रशासनाने भविष्यातही गुन्हेगारी टोळ्यावर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जाणार असल्याचे सांगितले आहे।